रस्सा पुण्यात काय फार अपेक्षा नाही मला. रस्सा काय फार चांगला मिळेल आजपर्यंतचा एक्सपिरियन्स हा सांगतो की बाबा रस्सा कधीच पुण्यात चांगला मिळालेला नाही. पण ठीक आहे, एकदा टेस्ट केल्यावर कळून जाईल. क्वांटिटी बघा की कशी ढीग दिसत्या आणि दिसायला तर एकदम लुसलुशीत आणि भारी दिसते मसाला. पण बा आवाज लय लोड झाला. लय लोड झाला. काय झालं कोणाच ठाऊक. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आलो आता खेड शिवापूरमध्ये. तर खेड शिवापूरमध्ये आपण जगदंबी हॉटेल आहे त्या समोर आलं की NH4 हायवेला ब्रिजच्या खालची तुम्हाला बघायला भेटेल हॉटेल जय भवानी, जे की इथं मटन भाकरी आणि बिर्याणी हाऊस आहे. तर इथं आपल्याला मटन थाळी आणि चिकन थाळी प्रसिद्ध आहेत. तर ते खाण्यासाठी आपण निघालो आता. तर चला आतमध्ये बघूया घेतला काय आहे. जसे जगदंबला आपण ब्लॉग बघितला तिथं खूप गर्दी असत्या, तसं इथं पण खूप गर्दी असत्या. इथं तुम्ही कधी आला तर तुम्हाला नेहमी इथं फुल दिसलं, पार्किंग पण फुल असते आणि हॉटेल पण फुल असते नेहमी. त्याला बघूया आपण. हॉटेल आतमध्ये शिरता तिथली गर्दी बघा. गर्दी बघूनच आपल्याला समजतंय की लोकांना इथल्या चवीचं किती वेळ आहे ते. इथं बसायची खूप मोठी बैठक व्यवस्था आहे, तरी पण इथं तुम्हाला नेहमी गर्दी दिसणार. आणि हे हॉटेल मराठी सिनेतारिकामध्ये खूप प्रसिद्ध आहे. भरपूर सारी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार या हॉटेलमध्ये येऊन गेलेले आहेत. या हॉटेलच्या एकूण 2 शाखा आहेत, दोन्ही पण एक कोल्हापूर पुण्याला जाताना आणि पुण्यातून कोल्हापूरला येतात. या दोन्ही पण शाखा खेड शिवापूरमध्येच आहेत. यांच्या थाळ्या आहेत सगळ्या, मटन थाळी, चिकन थाळी, सगळ्या थाळ्या त्या काळ्या रश्श्यातील आहेत आणि व्हेज थाळी पण आहे. आणि जर डिश पाहिजे असतील तर डिश इकडे आहेत. आणि इथं बिर्याणी पण आहेत. साधू तुपातली बिर्याणी आहे 800 रुपयाला आहे, आणि जी दम बिर्याणी आहे ती 600 रुपये अर्धा किलो आहे, आणि 1200 रुपये ते 1 किलोला आहे. जी शाही मटन थाळी आहे ती 720 रुपयाला आहे. त्यामधलं तुपातलं मटन आणि काळ्या रश्श्यातला रस्सा मिळतोय, काळ्या मसाल्यामधला रस्सा मिळतोय. आणि चिकन थाळी आहे जी त्याची किंमत आहे 480 रुपये. जी साधी चिकन थाळी आहे त्याची किंमत आहे 350 रुपये. त्या थाळ्याच्या किमती जरा जास्त वाटतात, पण बघूया त्या वरतीच आहेत का. तो पहिल्यांदा रस्सा आलाय, आळणी रस्सा. रस्सा कसा वाटतोय, कसा असं? रस्सा पुण्यात काय फार अपेक्षा नाही मला. रस्सा काय फार चांगला मिळेल आजपर्यंतचा एक्सपिरियन्स हा सांगतो की बाबा रस्सा कधीच पुण्यात चांगला मिळालेला नाही. पण ठीक आहे, एकदा टेस्ट केल्यावर कळून जाईल. गुड विशाल 8 out of 10. Out of 10. 7 out of 10. सेवन. जर एकदमला कम्पेअर केलं तर कमी आहे त्यापेक्षा क्वालिटी. ही थाळी आल्या, यामध्ये काळ्या मसाल्यामधलं चिकन आहे, आपण बाजरीची भाकरी सांगितली होती, रस्सा आहे आणि खिमा वाटे आहे. 6.5 out of 10. काळ्या रस्स्यातलं चिकन आहे ना, मला अल्टिमेट वाटले. रस्सा पण चांगला आहे आणि रस्सा पण ठीक आहे. ते काळ्या मसाल्यामध्ये चिकन खातो पहिल्यांदा. म्हणजे एक वेगळी टेस्ट लागते. जे आपण आपल्याकडे कोल्हापूर भागात करतात तसं नाही लागत आहे, याची चव जरा वेगळी लागते. तिखट आहे रस्सा, म्हणजे एकदम झणझणीत बोलतो आपण तसं आहे. थोडे मसाले वेगळे आहेत. म्हणजे पुणे सालाचे जेवण मिळते त्या प्रकारे चांगला आहे रस्सा. पण जे कोल्हापूरकर असतील त्यासनी अशा पद्धतीचा रस्सा आवडत नाही. 7 out of 10. बाजरीची भाकरी खायची असली तर त्या कुस्करून खायची. कुस्करायची आता मस्त पैकी त्याचा रस्ता वाचायचा, त्याला भिजत ठेवायची, म्हणजे त्याची चव अल्टिमेट लागते. हॅलो गास. ओव्हरऑल
काळ्या रश्श्यातलं नॉनव्हेज कोल्हापूरकरांना फार काय आवडत नाही. पण विषय असा आहे की बाबा जर पुण्यामध्ये आलोय तर आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त काय दुसरं मिळणार नाही. पण त्यातल्या त्यात काय बेस्ट असू शकतं तर आपण इथं जय भवानीला पण जेवलोय, जगदंबला जेवलोय. पण हे जय भवानी बिर्याणी हाऊस जगदंबच्या लाईन मध्ये पुढे आलं काय तर इथं काळ्या रश्श्यातलं जर चिकन आहे ते चांगलं बनवलंय. रस्सा फक्त आम्ही कोल्हापूरकर असल्यामुळं रस्सा फक्त आम्हाला वाटलं की थोडा तिथं इम्प्रुव्हमेंटची स्कोप आहे. पण बाकी ओव्हरऑल जेवण 7.5 आउट ऑफ 10 देऊ शकतो मी. काळ्या रश्यातलं मटण मी पहिल्यांदा नगरमध्ये खाल्लं होतं, त्यानंतर पुण्यात 1-2 ठिकाणी खाल्लं होतं. पण आतापर्यंत खाल्लेल्यातलं मला जरा हे काळ्या जे चिकन आहे काळ्या मसाल्यामधलं ते मला जरा चांगलं वाटलं. आणि कोल्हापुरी टेस्ट अशी नाही म्हणता येणार, हे कोल्हापुरीपेक्षा पूर्ण वेगळा आहे. पण ही टेस्ट सुद्धा चांगली आहे, तुम्ही ट्राय करून बघा. आज आपण जय भवानीमध्ये खातोय, पण माझ्यातर्फे याला 10 पैकी 9 रेटिंग आहे. तुम्ही 100% येऊन जेवून एकदा बघा, तुम्हाला एकदा खायला आवडेल. आणि इंद्रायणी राईस आलेला आहे, त्याचा जरा आईने भात खायचा आपल्याला. राईस चांगला आहे, एकदम एकदम भारी राईस आहे. इंद्रायणी आणि आळणी भात कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. पण कॉम्बिनेशन भात लागतं मग लागतं. पण आवाज लय लोड झालं, लय लोड झालं. काय झालं कोणाच ठाऊक. दीड भाकरीत खाल्ल्या फक्त, दीड भाकरीत मी एकदम हे झालंय माझं. जेवण चांगलं वाटलं, बर लोड झालंय. प्राइसिंग पुण्याच्या मानानं फरक आहे. 500 रुपये, आमच्याकडे 150 रुपये. मित्रांनो, अशाच अस्सल चवीच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ताकद देत असतो. तुम्ही इथं जेवला आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला इथलं जेवण कसं वाटलं होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या नॉनव्हेज मित्रांना व्हिडिओ शेअर करा विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.